नमस्कार, आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन। दोन महिला एखाद्याच्या घरी सहजपणे आल्या आणि कितीही गप्पा रंगल्या तरी मात्र जाताना एकमेकांना हळदी कुंकू दिल्याशिवाय गप्पांचा समारोप होत नाही। यासाठी भिशी किंवा किटीपाटी अपवाद नाही। हळदी कुंकू म्हणजे काय असू शकते, त्यामागची भावना काय, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। निमित्त आहे संक्रांतीच्या पर्वात होणारे हळदी कुंकू। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू म्हणजे एका सौभाग्यवती महिलेने दुसऱ्या सौभाग्यवती महिलेस तिच्या पतीस उत्तम आयुष्य लाभून त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी शुभकामना हळदी कुंकू किंवा देवाणघेवाण अशा शुभ कार्यासह वर्षभरात अनेक वेळा सामूहिकरित्या केली जाते। यामध्ये चैत्र महिन्यात येणाऱ्या गौरींचे आगमन, वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करताना, श्रावण महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, सत्यनारायण, तर भाद्रपद महिन्यात हरतालिका पूजन, गणपती पूजन आणि ज्येष्ठा गौरी पूजनाच्या नवरात्रात अष्टमीच्या दिवशी हळदी कुंकू आणि कुमारिका पूजन, यासोबत लक्ष्मीपूजन, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत, कोजागिरी पौर्णिमा असे वर्षभर हळदी कुंकू कार्यक्रमास महत्त्व आहे। हळदी कुंकू कार्यक्रमाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मकर संक्रांती। या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत अनेक महिला हळदी कुंकू कार्यक्रमासह सौभाग्याचे प्रतीक म्हणून एकमेकींना घरगुती स्वरूपाचे कोणतेतरी वाण देऊन हा कार्यक्रम साजरा करतात। हळदी कुंकू हा कार्यक्रम म्हणजे समाजातील सर्व स्त्रियांनी एकमेकींचा आदर सत्कार, स्नेह मिलन आणि गृहिणी पूजन हा भाग महत्त्वाचा आहे। हळद आणि कुंकू हे सौभाग्य द्रव्य समजली जातात। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्यवती स्त्रियांना आपले सौभाग्य लेणे जपण्याचा अभिमान असतो। कपाळावर कुंकू लावण्याची प्रथा आर्य स्त्रियांपासून चालू झालेली आहे। यासोबतच आपल्या संस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे कुंकू लावला जातो। हळदी कुंकू कार्यक्रमाचे वेगळे स्वरूप म्हणजे आपल्या घरी आलेली स्त्री म्हणजे साक्षात आदिशक्तीच असून श्रद्धापूर्वक ब्रह्मांडात असलेल्या सुप्त स्वरूपातील आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी केलेले आवाहनच होय। पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने स्त्रीला घराबाहेर पडण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा होत्या, परंतु त्या सुद्धा हळदी कुंकूच्या निमित्ताने शिथिल होत असत। याबाबत काही मान्यवरांकडून माहिती घेतल्यानंतर 1873 मध्ये स्त्री विचारवंती सभेच्या सरस्वतीबाई जोशी यांनी सर्वप्रथम हळदी कुंकू कार्यक्रम अनुषंगाने जवळपास 1000 महिलांना एकत्रित केले होते आणि त्यांना काका आणि गावंडेबाई यांनी सहकार्य केले होते। असेच कार्यक्रम रमाबाई रानडे यांच्या आर्य महिला समाज सोलापूर येथील सरस्वती मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई किर्लोस्कर, सावित्रीबाई फुले यांच्या महिला सेवा मंडळाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आल्याची माहिती मिळते। अनेक शतकांपासून आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासह आपले संसाररूपी वृक्ष भक्कम राहण्यासाठी आणि आपल्या यजमानांना दीर्घ आयुष्य मिळावे याकरिता 14 जानेवारी ते रथसप्तमी म्हणजे 4 फेब्रुवारी पर्यंत असलेल्या या पर्व काळात हळदी कुंकू समारंभ नक्की करा। मोठी रेषच्या परिवारातर्फे आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।